नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाला चालणारी मस्त खुसखुशीत वडी बनवायला खूप सोपी आहे। तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा ही वडी एकदम छान बनवून तयार होते। चवीला सुद्धा अतिशय खमंग लागते। तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वडी किती मस्त खुसखुशीत बनवून तयार झाली आहे। तर त्यासाठी आपल्याला 1 कप शेंगदाणे घ्यायचे। कुठल्याही घरातील एखाद्या वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर 1 कप शेंगदाणे घेतलेत, हे आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे। सुरुवातीला थोडासा गॅस मीडियम ठेवायचा, नंतर एकदम स्लो करायचा आणि शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। तर इथं बघू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत बघा। स्लो गॅसवरती भाजल्यामुळे ना शेंगदाणे आजपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात, कच्चे राहत नाहीत। आता हे काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। त्याच कढईमध्ये मी इथं 1 कप किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय। खोबरं भाजायला वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्येच भाजून होतं। फक्त आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत भाजून घ्यायचंय, म्हणजे एका ठिकाणी करपत नाही। तर इथं खोबरं सुद्धा भाजून झाले बघा। आता हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। शेंगदाणे आपले थंड झालेत, आता याचं साल काढून घ्यायचं आपल्याला। जेवढं निघतंय तेवढं काढून घ्यायचं। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। वाटताना मात्र मिक्सर थोडासा चालू बंद करत वाटून घ्यायचं, म्हणजे एकदम बारीक शेंगदाणे होत नाहीत, छान असे रवाळ बनवून तयार होतात। किंवा पल्स मोडमध्ये सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता। तर इथं बघू शकता तुम्ही शेंगदाणे छान असे वाटून झालेत आपले। आता त्यामध्ये सुकं खोबरं टाकून घ्यायचं। सुकं खोबरं वाटताना मात्र 1 ते 2 वेळा फिरवलं ना तरी सुद्धा व्यवस्थित बारीक होतं। जास्त बारीक करत बसण्याची गरज पडत नाही। तर दोन्ही इथं छान असं वाटून झालंय। आता यासाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये बघा 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं। त्यामध्येच इथं मी 1 कप चिरलेला गूळ टाकून घेतला। आता गूळ आपल्याला एकदम बारीक गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मिक्स करत करत आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता लगेचच आपला गूळ छान असा वितळवून झालाय। मस्त बुडबुडे यायला लागले त्याला। गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि लगेचच त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, गुळाच्या पाकामध्ये। गुळाचा पाक जास्त वेळ जर शिजला ना तर वडी थोडीशी कडक होते, त्यामुळे आपल्याला मऊसूत बनवण्यासाठी लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं मिश्रण सुद्धा छान मिक्स करून झालंय। आता ज्यामध्ये आपण ही सेट करून घेणार आहोत ना वडी, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वडी खाली चिकटत नाही, पटकन निघते। लगेचच त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचंय आणि ह्याला आता व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय। एखाद्या वाटीला किंवा पेलेला तेल लावून सुद्धा तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता, किंवा अशा प्रकारचा स्पॅच्युला असेल ना तर ते सुद्धा तुम्ही त्याच्याने सुद्धा छान असं थापून घेऊ शकता। एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला। याला सुद्धा मिश्रण बघा अजिबात चिकटत नाही। एकसारखं करून घेतल्यामुळे आपली वडी दिसायला सुद्धा छान दिसते। तर इथं व्यवस्थित असं सेट झालंय। आता फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचंय। थंड झाल्यानंतरच आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता छान असं थंड झालंय। आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वड्या बनवू शकता। तर मधोमध कट करून घेतलं ना तर वड्या सगळ्या बाजूने एकसारख्या होतात, त्यामुळे अशा प्रकारे मी कट करून घेतलेत।
ह्या वड्या ना महिनाभर आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत आणि आपण सगळं व्यवस्थित छान असं भाजून घेतल्यामुळं ना चवीलासुद्धा ह्या वड्या खूप मस्त होतात आणि शिवाय उपवासालासुद्धा चालतात. मुलांना डब्यामध्ये छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही साईडला अशा प्रकारची एक वडी देऊ शकता. ते सुद्धा आवडीने खातील. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी वडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी सिंपल अशी कशी वाटली ना, ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.